आज श्रावणवद्य अष्टमी, श्रीकृष्णाचा जन्मदिन. त्याचं अवतार्य कार्य तो स्वतः सांगत आहे आणि अधुरं राहिलेलं कार्य ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म याच तिथीला झाल्यानंतर जे कार्य पूर्ण केलेलं आहे ते ज्ञानेश्वरीच्या ओव्या लिहून श्रीकृष्णाने हे कार्य पूर्ण केलं आहे. आपण काव्याचा आस्वाद घेऊया. कवितेचं शीर्षक आहे ज्ञानेशाच्या रूपी येई मी. एक जन्म हा अपुरा पडला, कार्य पुढे न्यावया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया. बालपणी मी अनुभवली ती गोकुळीची माया. गोप गोपीची मधुरा भक्ती क्षण क्षण चाखाया. दही दूध लोणी संकेताचे, दही दूध लोणी संकेताचे अमृत हे खावया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया. दृष्ट शासक सज्जन रक्षक ही माझी साधना. सुदर्शनाच्या चक्रामधली सत्वगुणी भावना. खळ निर्दाळन दुष्टाशासन, खळ निर्दाळन दुष्टाशासन मनशुद्ध व्हावया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया. युद्ध टळावे मंगल व्हावे, यत्न पडे तो कडे. अशी भावकी साधून कार्ये, घ्या शांतीचे धडे. सुई टोकावर भुई न देई, सुई टोकावर भूमी न देई, ही वृत्ती साराया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया. कुरुक्षेत्री मी पार्थ सारथी, धर्माजोडी हात. हतबल झाला गुरु बंधुनी, पार्थ बघे तो तात. गीता तत्व हे विश्वरूपी मी, गीता तत्व हे विश्वरूपी मी, सिद्ध पुरुष व्हावया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया. यदुकुलवंशी यादवी पिकली, यदुकुलवंशी यादवी पिकली, जड होई भ्रुकुटी. विविध रूपांनी कार्य करूनी, थकलो मी शेवटी. जरा हाती त्या बाण लागता, जरा हाती त्या बाण लागता, संपविले कार्या. ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया. उर्वरित हे कार्य कराया, अवतरी होतसे. पूर्ण ब्रह्मरूपी शांत वृत्ती ही, घेऊनी प्रकटी आसे. अमृत अनुभव सोपी करुनी, अमृत अनुभव सोपी करुनी, गीता समजावया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया. आणि शेवटी समजून घ्यावे जीव कार्य हे, समजून घ्यावे जीव कार्य हे, अवतारी जाहलो. ज्ञानेश्वरीच्या पानोपानी मीच उभा राहिलो.
पसायदानी विश्वसुखाचे, पसायदानी विश्वसुखाचे दान मागी सर्वेशा, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया, एक जन्म हा अपुरा पडला कार्य पुढे न्यावया, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया. काव्य आणि वाचक स्वर दिलीप चारठाणकर, परभणी.